तर आपलं पार्ट 2 यायचं बाकी होता बरं का. तर पार्ट 2 आता आपल्याला मी बोलतोय कारण काय आलं आम्ही ती 2-3 दिवस गेलो नान खेळायला त्याच्यामुळे किती येणं झालं नाही. ती आता आली आणि आपण युट्यूबला 2-3 व्हिडिओ टाकला पण नव्हता, आता टाकतोय आपण व्हिडिओ. आता दुसरा विषय असा होता की तुम्हाला कोणाचा विरोध नाही का, तर आम्हाला आमच्या घरातून विरोध होता आतापर्यंत. उगा ते फॉलोअर्स वाढले म्हणून तिथे हवा ते सगळे नाही ते ना. आम्हाला घराचा फुल विरोध होता, फुल म्हणजे लगे विषयच नव्हता, डायरेक्ट खवकट होता आम्हाला. तरी आम्ही शेती करत होतो रोज शिवाय खाऊन सुद्धा. त्याच्यामुळे काही एवढा विषय नाही. तुम्हाला जवळचे लोक सपोर्ट करता का? जवळची थोडीफार करता आणि थोडेफार लोकांना अनफॉलोच करून टाकेल, त्याच्यामुळे काही विषय नाही आपला. आमच्या घरातल्या लोकांच सपोर्ट आहे, आमच्या मम्मीचा तरी सपोर्ट आहे आम्हाला. त्याच्यामुळे आम्हाला म्हणजे कोणी नाव ठेवलं बी आणि काही केलं बी काही फरक पडत नाही. तुम्ही डेली व्लॉग अपलोड करत जा. डेली हा रोजच चालू आहे, फक्त 2 दिवस गॅप पडला त्याच्यामुळे आम्ही आता पुन्हा चालू केलेलं आहे. कारण की जे भावाचं लग्न आहे ना त्याच्यामुळे टाकता येत नाही. तुम्ही जॉब का बरं सोडला तर ते पूर्ण सांगा. जॉब मी याच्यामुळे सोडला होता की कॉलेजला म्हणजे माझे 18 लाख रुपये भरायचे होते आणि मला 18,000 सुद्धा पगार भेटणार होते, फक्त भेटणार होते 10,000 रुपये. तर त्याच्यामुळे काही फायदा ना, त्याच्यामुळे मी किती पैसे भरले नाही. घरचे रेडी होते पैसे भरायला, पण मी म्हटलं मी तुम्ही पैसे भरले बी तर मी ते जॉब करू शकत नाही आणि रिकाम काम करू शकत नाही. आणि हिची बी इच्छा नव्हती जॉब सोडायची, ते सांगतो. सांग नव्हती ना मग सांग ना कसं कसं झालं काय काय आलं पुढं मग बोला. आता हे म्हणताय मला मी जॉब कोण सोडला असं, आता तू सांग. तर माझं म्हणणं आहे समज पहिल्यांदा ते सुखी राहीनाची याच्यामुळे मला पण वाटत होतं की जॉब करा. पण मग काय झालं आता शेतीत आम्ही दोघं पण काम करू लागलो, तर त्याच्यामुळे म्हणजे आता तिथं समज 8,000 रुपये महिना यायचा, तर आम्हाला म्हणजे आठवड्यातून नाही काही तर 8,000 रुपये इझी पडता. तर मग त्याच्यापेक्षा आता हे जास्त आमचं पैसे म्हणजे आम्हाला मला येत होते समजा माझ्याकडे पैसे 12,000 रुपये होते मला सगळे समजा कट कुठून 8,000 12,000 येत होते मला. आणि त्या 12,000 तुम्ही माझ्या सुट्टी होते जो 5-6 दिवस, त्याच्यापेक्षा 7-8,000 मला येत होते. त्याच्यामुळे अर्थ नव्हता त्या गोष्टीला, त्याच्यामुळे मग आपण जॉब सोडूनच दिला. त्याच्यामुळे आता काय म्हणजे मस्त शेतीमध्ये मस्त लाईफ चालू आहे आपली, त्यामुळे काहीच ताण नाही. आता आपलं 6-6.5 एकर माळव केलेले आपण. आपली नाही केलं दुसऱ्या दिवशी गाडी भरती, नाही केलं 5-6 हजार जर राहिले आपल्या गाडी, मग तर लय आले 5-2 हजार तरी राहिले चुकी ना. आपण काय करत चालली रिकामी आपण आपलं मंच राजे. आता सध्या तुम्हाला सांगतोय मी आता की आमच्या आता पिचकर वारात खराब झालेली आहे आणि बघा पाय भरा पाय सुद्धा धुतलेली नाही. असं जेवून बसलो कारण की आम्हाला डेली व्हिडिओ टाकायचा युट्यूबला. आता ही काय म्हणे नाही आपले व्हिडिओ टाकायचंच म्हणजे काय झालं आपला आज व्हिडिओ टाकायचा आहे. आम्ही आज दिवसभर व्हिडिओ करून बी ठेवलेला आहे, पण तो आता टाकता नाही येते आपल्याला, म्हणजे एडिट करायला त्याला वेळ लागेल ना. त्याच्यामुळे आता मग आपलं पार्ट 2 बाकी होता, त्यामुळे आता पार्ट 2 आपण बोलतोय. आणि दुसरा प्रश्न असा होता की तुम्ही मग 18 लाख का बरं नाही भरले? आता ते सांगितलंच आपण 18 लाख का बरं नाही भरले. आणि तुम्ही लग्नाआधी जॉब करत होते की नंतर? नाही लग्नाआधी जॉब नव्हतं करत, आमच्या गाई होते की तेव्हा टाइम गाई सांभाळत होतो. गाईचं की जमलं नाही आपल्याला, म्हणजे दुधाचा रेट होता 20-22 रुपये, सगळा लॉस पण करावर गेला आणि दुधाचा व्यवसाय बंद करून टाकला फायनली. त्याच्यामुळे आपण लग्नाची पण जॉब करत नव्हतो. लग्न झाल्यानंतर मी 4 ते 5 महिन्यानंतर जॉबला लागलो होतो. घरचीच इच्छा होती की तू जॉब कर. गेलो फायनल जॉब करायला, तिथे भाकरीपेक्षा भोकर माग होते. आणि पुन्हा विषय असा होता की तिथे एक जण होता आमचा म्हणजे मॅनेजर म्हणता येईल त्याला कदाचित, मॅनेजर किंवा हा मालकाचा खालचा माणूस होता, तो सगळं मॅनेजमेंटला होता. तो आहे ना, तो मला एवढा परेशान करत होता, विनाकारण त्रास देत होता. म्हणजे माहिती ना गेलो होतो, मला होती 12,000 पगार. तर झालं काय होतं, आमचे एक सर होते माझ्यासोबतचे, तर त्यांनी मी तिथे अकाउंटंट होतो, तर ते म्हणे की सॅलरी स्लिप पाठव म्हणे. तर मी सॅलरी स्लिप पाठवली होती आणि त्यांच्याजवळ, तर त्यांनी ती दिली नाही त्यांना. मग त्यांनी मला दुसऱ्या दिवशी मेल केला की म्हणे भाऊ तू ना म्हणे ते व्यवस्थित काम करत नाही म्हणे, मी 5,000 तुझी पेमेंट कट करणार आहे. मी त्याच दिवशी त्याला रिझन टाकलं, म्हणले 5,000 तुलाच ठेव, मला गरज नाही, माझ्या शेती म्हणलं मी शेती करतो, त्याच्या मला तुझी काहीच गरज नाही, हा रिझाईन घे, मी येत नाही, तुला काय करायचं कर म्हणलं होती, तू मालकाला सांगत काही कर. असं आमचं झालं होतं. त्याच्यामुळं म्हणजे ताना जॉब सोडला आपण, असं काही नाही बरं का, ताना जॉब सोडून द्याला काही विषय. आता मस्त दुसरा मस्त शेती करू लागलो आम्ही आता. आता कोणाचं टेन्शन नाही काही नाही, मस्त लाईफ चालू आहे, काही विषय नाही. तुमचं लो मॅरेज आहे का? आता पहिल्या पाठवत सांगितलं आमचं की लो मॅरेज वगैरे नाही, लो मॅरेज लांबपर्यंत समज नाही, अरेंज मॅरेज आहे आमचं, लो मॅरेजचं काही विषय नाही. आणि मोबाईल असता आहे त्याचं लॉकच खोलत नाही. थांब खोला थांब, काय चालू कर. आणि आपण केवढी VIP नाही बरं का युट्यूबर म्हणा काय, आणि आपण युट्यूबरचा विषयच नाही आतापर्यंत. आता मम्मीचा गॅस संपला, ती आली ती म्हणते गॅस संपला, गॅस म्हणजे नंतर व्हिडिओ कर. सगळे तमाशाचे आपल्या उठल्या पडल्या. आता माझा मित्र आले समोर बसलेला बरं का, तो कॅमेरा शूट करू लागला. त्याला मला जायचंय आता वावरात, कारण की आमची पिचकरी आलेली खराब आणि आम्ही औषध ठेवलेलं काढून ते मारणं काही झालं भीतर, कमीत कमी 5 पिचकऱ्या मारायचे. आम्ही चाललो थोड्या शेतामध्ये, पण म्हणजे इच्छा होती की नाही आज व्हिडिओ टाकायचं काही झाले पार्ट 2, त्याच्यामुळे आता पार्ट 2 टाकू लागलो आपण.
आता पण घ्यायचं करू राहणार त्यातल्या जे आहे ते रिअल आहे आपले. हा तुमच्यावर कोणी जळत नाही का? अरे बापरे, नाही बा आमच्या जळत्या गणपती नाव मिळेल शोकायत काही विषय त्यांचं नाव नाही घ्यायचं नाही काहीच विषय नाही. काय तुमचं शिक्षण काय झालेलं आहे? पहिले झालेलं वाटतं ना ते, अजून काय बाकी राहिलं आपलं? पार्ट 3. बरं तुम्हाला काही वाटलंच ना तर मला आहे ना तुम्ही याला करा, युट्यूबला मेसेज करा कमेंट मध्ये, तुम्हाला मी त्याच्यावर 100% रिप्लाय देईल. चला धन्यवाद. धन्यवाद. आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बरं का, सबस्क्राईब करा. व्हिडिओ पूर्ण बघितलाय तर मला सबस्क्राईब पण करून घ्या. बाय बाय शेतकरी मित्रांनो. हाड राहतो हाड. जायचं म्हणतो. चलो हम जा रहे हैं अभी खेत में.